आपण नेहमीच पालकाच्या पुऱ्या बनवतो आणि तिखट पुऱ्या पण कधीतरी बनवतो. पण त्याच तिखट पुऱ्या कधी तुम्ही या पद्धतीने बनवल्यात का? त्या म्हणजे कशा? चला सांगते. कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून, मेथी पण पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. एका भांड्यात 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसनाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं. त्यात चिरलेली मेथी, कोथिंबीर घालून घ्यायची. आवडीप्रमाणे पांढरे तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, ठेचलेला लसूण आणि 2-3 उकडलेले बटाटे किसणीच्या मदतीने किसून घालायचे. त्यात थोडं थोडं पाणी घालून त्या पिठाचा या पद्धतीने गोळा लावून घ्यायचा आणि पिठाच्या मदतीने पाहिजे त्या आकाराची जाड अशी पुरी लाटून घ्यायची. सर्व पुऱ्या लाटून झाल्या की तेल कडकडीत गरम झालं की त्यात एक एक पुरी सोडून या पद्धतीने तळून घ्यायचं. मग काय तयार झाल्या ह्या आपल्या बटाटा मेथी घालून बनवलेल्या तिखट पुऱ्या. या पुऱ्या आमच्या इथे शक्यतो आंबट गोड लिंबाच्या लोणच्यासोबत जास्त आवडतात. तुम्हाला कशासोबत आवडतात?